आमच्या खानदेशामध्ये नंदुरबार नावाचा एक जिल्हा आहे साहेब. तिथे एक साधू जन्माला आला. त्याचं नाव आहे संत दगाबाबा महाराज. एकच भजन करायचे, हरे राम 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 हरे हरी. त्यांना जर कोणी विचारलं बाबा दूध घेता का, हरे राम. बाबा जेवण करा ना, हरे राम. एसटी दिसली का असं हात द्यायचे. ड्रायव्हरने गाडी उभी केली का मध्ये बसायची. कंडक्टरने जर विचारलं बाबा तिकीट, हरे राम. तुम्ही नका करू बरं का, असं ते तुम्हाला उतरून देते. आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये त्यांना एक व्याधी जडली. गुजरातच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. एकाच क्वार्टर पडले होते 15 दिवस. एवढंच भजन करायचे, हरे राम. 16व्या दिवशी डॉक्टरांनी विचारलं बाबा आज तुमचा डिस्चार्ज आहे, तुमचं बिल कोण भरणार. बाबांनी विचारलं बिल म्हणजे काय, पैसा कोण देणार. बाबांनी विचारलं डॉक्टर पैसा म्हणजे काय. साहेब माझे गुरुजी सांगायचे, त्या साधूने त्याच्या उभ्या आयुष्यात पैशाला हातच लावला नव्हता महाराज. मी कीर्तनातून सांगावं तुम्ही 1 तासात ऐकावं एवढं सोपं नाही राजाओ. डॉक्टरच्या अंगावर सर्रकन काटे उभे राहिलेत. डॉक्टर म्हणते बाबा तुम्हाला पैसा म्हणजे काय माहित नाही. नाही डॉक्टर मला नाही माहिती पैसा म्हणजे काय. माझ्या स्टाफने तुमची शुश्रूषा केली आहे 15 दिवस, त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला मला धन द्यावं लागणार. धन का, मग धन आहे ना माझ्याकडे. कुठे, पलंगाच्या खाली कमंडलू आहे, त्या कमंडलूत पहा म्हटले. 1000 रुपये बिल झालंय बाबा तुमचं. कमंडलू मध्ये काय असणार आहे बघा तर खरं. त्या डॉक्टरने जेव्हा तो कमंडलू उचलला तेव्हा तो कमंडलू म्हणत होता हरे राम राम हरे हरे. पुढचं बोलू जोशी काका. त्या डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलला नाव दिलंय संत दगाबाबा हॉस्पिटल म्हणून. हे माझ्या तुकोबारांनी शिकवलं महाराज. तुमच्या कामातली वृत्ती आणि तुमच्या वृत्तीतला तादात्म्य भाव जोपर्यंत तुमचं भजन करत नाही. अरे भजन या टोकाला पोचू देत. तुकोबारे सांगतायत की भजन करता करता तुम्ही थकला तरी चालेल, देवाने तुमचं भजन केलं पाहिजे. या भजनापर्यंत पोचा महाराज, या भजनापर्यंत तुम्ही पोचलं.